नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। सह्याद्रीतील गर्भगिरीची भटकंती या ब्लॉग मध्ये मी आपलं स्वागत करतो। दुपारचे 1 वाजलेत। आता मी बडे बाबाचं जे समाधी स्थान आहे मच्छिंद्रनाथ मायंबा, त्या मायंबापासून एक 8 किलोमीटरवर शेडाळा गाव आहे आणि शेडाळा गावापासून एक उत्तरेस 3 किलोमीटरवर असलेलं तीर्थस्थान आजच्या व्लॉग मधून दाखवणार आहे। या ठिकाणी तसं पाहिलं तर 2 मंदिर आहेत, एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे एक जगदंबा देवीचं। तर मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ, पण या ठिकाणी जवळपास 15 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय, त्यामुळे जो हिरवागार झालेला निसर्ग आपण पाहू शकता। माझ्या पाठीमागे पहा, अतिशय सुंदर छोटे छोटे वॉटरफॉल आपल्याला दिसत आहेत। तर निसर्गाचा आनंद घ्या। हर हर महादेव। तर आता महादेवाचं आपण दर्शन घेऊयात। तर मित्रांनो, या ठिकाणी असलेल्या भगवान महादेवाचं आपण मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय आणि माझा हा व्हिडिओ जे शूट करते ते माझे मित्र म्हणले की देवी मंदिराच्या पाठीमागे एक सुंदर वॉटरफॉल आहे। मंदिरासमोर चाफ्याचं झाड आणि यात्रेमुळं गर्दी आपण पाहू शकता। चला जाऊया आपण आता मंदिरामध्ये। तर आता आपण जगदंबा देवी किंवा वाघजाई मंदिरात म्हणजे गर्भगृहामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता दर्शन घेत आहोत। आणि तुम्हाला मी आता सांगितलंय की या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी यात्रा उत्सव असतो, त्यामुळे या ठिकाणी महिलांची सुद्धा उपस्थिती आहे। जय माता दी। तर चला मित्रांनो, देवी मातेचं दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललो आहोत वॉटरफॉलकडं। आणि या अगोदर बी तुम्हाला मी सांगितलंय, काही आनंद जर मिळवायचा असेल तर काही अडचणींना सामोरं जावं लागतं। मागील अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही असा ट्रेक करताना किंवा अवघड वाटांना जाताना पाहिलं असेल। तर मित्रांनो, मुख्य वॉटरफॉलकडं आपल्याला जायचंय, पण त्या अगोदर एक छोटासा वॉटरफॉल पाहू शकता। आणि जे तरुणाई या वॉटरफॉल जवळ आपल्याला दिसते, ते वॉटरफॉलचा आनंद घेणारे तरुण मुले आपण पाहू शकता। आणि पाठीमागं एक छोटासा वॉटरफॉल आणि पाठीमागं महादेवाचं मंदिर। तर मित्रांनो, चला आता आपण मुख्य वॉटरफॉलकडे चाललोत आणि पावसामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणाचं शेवाळ वनस्पती वाढलेली आहे, आपण पाहू शकता। आणि वेगवेगळ्या औषधी वनस्पती, त्याचप्रमाणे सुंदर निसर्ग पावसामुळे बहरलाय। अतिशय अवघड डोंगराचा रस्ता उतरून शेवटी जो वाघजाई देवीपासला असलेला धबधबा वॉटरफॉल त्या समोर आपण पोहोचलेलो आहोत। आणि तसं पाहिलं तर मी तुम्हाला विनंती करीन
लोणावळा असेल, कर्नाटक मधला दूधसागर असेल, इतक्या लांब धबधबे पाहण्यासाठी जाण्याची गरज नाही। आपल्या गर्भगिरीच्या पवित्र डोंगरामध्ये असे वेगवेगळे अनेक धबधबे आहेत। या अगोदर मी असे 2 धबधबे वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवलेले आहेत। तर हा वाघजाई देवी सेडाळा तालुका आष्टी या ठिकाणी असलेला वॉटरफॉल आपण पाहू शकता। सुंदर निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकता। हे पहा, आता आपणाला जायचंय वाघजाई मंदिराकडे पुन्हा। अशा अतिशय शेवाळलेल्या कठीण मार्गाने आम्ही गेलो होतो वॉटरफॉलकडे। तुम्ही जरी आले तर तुम्हाला अतिशय जपून या ठिकाणी यावं लागेल। पावसामुळं पाहू शकता सगळीकडे कसं पाणी दिसतंय आणि हा वरून वॉटरफॉल आणि निसर्ग मी तुम्हाला दाखवतो। देवस्थान हे अतिप्राचीन देवस्थान असून माहूरगडचं ठाणं म्हणून हे प्रसिद्ध आहे। अंधश्रद्धेला थारा न देता पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांना पावणार आणि लोकांच्या विश्वासावर 2005 साली या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी केलेला आहे। आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की अतिशय उंच धबधबा आणि सुंदर परिसर असणारं हे देवस्थान या ठिकाणी अनेक भाविकांनी या ठिकाणी दान केलेलं आहे। फक्त लोकसहभागातून या ठिकाणी 2 मंदिरं उभी राहिलेली आहेत। आणि या ठिकाणी येण्याची मला आयडिया किंवा कल्पना आमचे जे मित्र आहेत लवदास मस्के सर यांनी दिली होती। आणि काल त्यांनी मला या ठिकाणचा परिसर दाखवला होता आणि मी लगेच त्यांना होकार दिला। आणि आज या ठिकाणी सुट्टी असल्यामुळं या ठिकाणी दर्शनाला आलोय। आणि या ग्रामस्थ जे शरळा गावचे आहेत त्यांनी या स्थानाबद्दल सुद्धा अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे। या ठिकाणी जवळपास 1 तास मी या ठिकाणी जे व्लॉग तयार केला त्यासाठी 1-2 मित्र त्यांनी मला मोठं सहकार्य केलं। वॉटरफॉल कडे जाण्यासाठी असेल किंवा या ठिकाणी पूर्ण फिरण्यासाठी। तुमचं नाव सांगा मला। हे सुनील भिटे आहेत। कुठून आले तुम्ही? खंडोबाच्या वाडीहून आलेले आहेत। आणि तुमचं नाव सांगा? दुतारे शिवानंद करंजी। हा, दुतारे शिवानंद हे करंजीहून आलेत। पण तुम्हाला या ठिकाणी येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं छान वाटलं। पाणी वगैरे निसर्ग चांगला आहे आणि म्हणजे जे लोक पब्लिक पण इथं खूप राहते। धन्यवाद। असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गुरुजी व्लॉग YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।